निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। देवगड गावातील खंडोबा देवस्थानच्या पुजाऱ्याला मारहाण करून मंदिरातून बाहेर काढल्याची घटना संगमनेर तालुक्यातील देवगड गावात घडली आहे। संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज याबद्दल देण्यात आला आहे। पुजारी महिलेला मारहाण करून मंदिराच्या बाहेर काढल्याचा आरोप या अर्जात करण्यात आला आहे। हा अर्ज लहानबाई दादाभाऊ शिंदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिला आहे। या संदर्भात तक्रारदाराने म्हटलं आहे की आम्ही या मंदिरात मोघल काळापासून रूढी व रीतिरिवाजाप्रमाणे या मंदिरात पूजा अर्चा करत आहोत, परंतु काही दिवसांपासून काही लोक आम्हाला मुद्दामहून त्रास देत आहेत। या ठिकाणी हे शिंदे कुटुंब देवाची नित्यनियमानं पूजा, झाडू मारणे, मंदिराची साफसफाई करणं, देवाची विधिवत पूजा करणं हे काम मोगल साम्राज्यापासून आजपर्यंत हे शिंदे गुजर परिवार करत आहे, असं या तक्रारदाराचं म्हणणं आहे। यावरच आता काही सामाजिक संघटना या गुजर परिवाराच्या होणाऱ्या अन्यायावर आक्रमक झाल्या आहेत। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सौ रोहिणीताई राऊत या गुजर कुटुंबाला न्याय देण्यासाठी सरसावल्या आहेत। त्यांनी थेट काही महिलांसोबत तालुका पोलीस ठाणे गाठून संबंधित अन्यायाविरोधात तालुका पोलिसांना जाब विचारलाय। यावर काही महिलांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बसायला गेलो। त्यांनी सांगितलं गडावरती जायचं नाही, वर चढायचं नाही, वर जर चढले तर तंगडे हातपाय मोडून हातात देऊ, नाही तर तुमच्या माणसांना तुम्हाला कायमचं आदू करू। आणि त्याच्यानंतर माझी सासू खाली बसली होती, तिला हात धरून बाहेर ओढलं। ताट बसण्याचं आम्ही मंदिरात बसतो ना, ते देवाचं ताट आहे ना पूजेचं, ते ताट फेकून दिलं आणि आम्हाला हुसकून बाहेर लावलं आणि म्हणे तुम्ही इथं यायचं नाही, इथं आल्याच्यानंतर तुम्ही जिवंत राहणार नाही, इथं यायचंच नाही आणि आम्हाला तुमची जमीन लिहून द्या तर तुम्ही इथं या बसायला, म्हणे तुमची माणसं घेऊन या, तुम्ही जमीन लिहून द्या तरी बसायला। तसं इथं तुमच्या बापाचं इथं काहीच नाही, इथं यायचं नाही असं डायरेक्ट सांगितलं। कोण व्यक्ती होते काय? आज आम्ही सगळ्या हिंदू समाजाचं काम करणाऱ्या सगळ्या महिला संगमनेरच्या रणरागिणी आज तालुका पोलीस स्टेशनला उपस्थित आहे। त्याचे कारण असं आहे की जे आपलं संगमनेर तालुक्याचं आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान इथं ज्या गुरव समाजाच्या महिला आहे, ज्या माता माऊल्या आहेत, तर त्या महिलांवर एक 15 दिवसापूर्वी अन्याय झालेला आहे, अत्याचार केला गेलेला आहे। तर आज हे हिंदुत्ववादी सरकार असून आणि महिलांच्या विचाराचं किंवा महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सरकार असून आज आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहे। तर त्या महिला 15 दिवसापासून न्याय मागताय आणि मी एक 8 दिवसापासून सगळीकडं त्या महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी आज आम्ही सगळ्या हिंदुत्ववादी महिला इथं आलो आहे। तर प्रकरण असं घडलेलं आहे की देवगड देवस्थानचे जे पुजारी म्हणून गुरव समाजाचे शिंदे आहे परिवार, तर त्यांच्या 7 पिढ्या झालेल्या आतापर्यंत मुघलशाहीपासून त्यांची परंपरा आहे। राजवाड्यांच्या काळामध्ये त्यांना गुरव म्हणून सन्मानाने आणलं होतं आणि त्यांना जी देवस्थानची जमीन 12 एकर जमीन जो इनाम म्हणून त्यांना कायदेशीर दिलेला आहे, त्याच्यावरती देवस्थानचं वरती नाव आहे आणि इतर हक्कामध्ये त्या पुजारी म्हणजे शिंदे परिवाराचं नाव आहे आणि त्या कायदेशीर हक्क असून त्या लोकांना एक तिथं यरमल परिवार म्हणजे रामोशी समाजाचं, तर ते कुटुंब ह्या महिलांना त्रास देतंय। त्या महिलांना मंदिरामध्ये जाऊन दारू पिऊन त्या महिलांच्या केसांना हात घालून केस धरून वडीत बाहेर मंदिराच्या आणलंय एका पुरुषाने। जर असे पुरुष लोक जर मंदिरामध्ये देवालयामध्ये जर महिलांवर अन्याय अत्याचार करत असेल, आज केसांना हात घातलाय, उद्या तो महिलेवर बलात्कार करेल, मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर महिलांवरचे अन्याय अत्याचार जर थांबत नसेल, या महिलांना जर न्याय मिळत नसेल, तर मग इथून पुढचे परिणाम समोर असतील। कारण महिलेवर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही गप्प बसणार नाहीये। म्हणून हा सर्वांना एक इशारा आहे का ह्या ज्या शिंदे परिवाराच्या ज्या गुरव समाजाच्या पुजाऱ्याच्या ज्या महिला आहे, ज्या माऊल्या आहे, तर त्यांना प्रशासनाने अधिकार दिला पाहिजे। त्यांना मंदिरामध्ये पूजेचा अधिकार मिळालाच पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे आणि त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झालाय तर त्याची दखल घेतली गेली पाहिजे। जर नसेल घेत तर मग आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू, हा इशारा मी प्रशासनाला देते। धन्यवाद। रामकृष्ण। डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता, हार्मोनी हिलिंग
टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध, पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी क्रमांक आहे 94206367336 किंवा 8208 423324।